5 रुपयाची वही. काही गोष्टीची किंमत पैशात नसते, त्या मोजल्या जातात आठवणीत, त्यागात आणि स्वप्नात. ही गोष्ट आहे अर्जुन नावाच्या एका गरीब मुलाची आणि त्याच्या आयुष्यातल्या एका 5 रुपयाच्या वहीची, जिच्या प्रत्येक पानावर त्याने स्वतःचं भविष्य लिहिलं. अर्जुन लहान गावात राहणारा, खूप गरीब घरात वाढलेला मुलगा. त्याचे वडील शेतमजूर आणि आई घरकाम करणारी बाई. शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अर्जुन आईजवळ म्हणाला, आई, मला नवीन वही लागते ग, जुनी संपली. आई थोडा वेळ गप्प राहिली, हातातली पाटी साफ करत म्हणाली, अर्जुन, घरात आता फक्त 5 रुपये शिल्लक आहेत, पण घे रे, पुढे घेऊन जाईल. ती जुनी 5 रुपयाची नोट पाहून अर्जुनला रडू कोसळलं. पण त्याने ती घेऊन बाजारात जाऊन एक पातळ वही आणली. ती वही नवीन नसली तरी त्याच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट होती. अर्जुन रोज त्या वहीत अभ्यास करत असे. ती एकच वही सगळ्या विषयांसाठी. कधी शेवटची पाने फाटायची, कधी त्यात पाणी पडायचं, पण अर्जुन त्यातच लिहायचा, शिकायचं, स्वप्न बघायचं. शाळेत शिक्षकांनी हसून विचारलं, अरे अर्जुन, एकच वही का रे? यावर सगळं कसं येईल? तो शांतपणे म्हणायचा, मी नशीब लिहितोय सर, एक वही पुरेशी आहे. 10वीत अर्जुन चांगले मार्क मिळवू शकला नाही. गावातल्यांनी टोमणे मारले. अशा वहीत लिहून IAS व्हायचं स्वप्न पाहतो. पण अर्जुन डगमगला नाही. त्याने तीच वही घेऊन पुढे अभ्यास सुरू ठेवला. वेळोवेळी फाटक्या वहीच्या पानावर त्याने स्वप्नाचे फॉर्म्युले लिहिले. आई रोज त्याला डब्बा देताना म्हणायची, बाळा, ही वही भली जुनी आहे, पण तुझा आत्मविश्वास नवीन आहे, तो कायम ठेव. अर्जुनने खूप मेहनत केली, अभ्यासात डुबकी घेतली. शेवटी UPSC ची परीक्षा दिली. 2 वेळा अपयश आलं, पण तिसऱ्यांदा अर्जुन IAS अधिकारी झाला. संपूर्ण गावात त्याचं स्वागत झालं. एका मुलाखतीत त्याला विचारलं गेलं, तुमचं यशाचं गुपित काय आहे? तो म्हणाला, 5 रुपयाची वही आणि आईची जिद्द. कधी कधी मोठं यश हवं असेल तर सुरुवात लहान गोष्टींनी करावी लागते. जसं 5 रुपयाची वही, जिच्या प्रत्येक पानात मी माझं भविष्य लिहिलं होतं. आईने दिलेले 5 रुपये त्यावेळी कमी होते, पण त्या पैशामध्ये तिचा विश्वास, त्याग आणि माझं संपूर्ण आयुष्य होतं. स्वप्न महागड्या वहीत लिहून पूर्ण होत नाहीत, ती लिहिली जातात ज्या वहीला आईचा स्पर्श आणि संघर्षाची शाई लागलेली असते. तर संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.